विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड टेक संच. आज आपण बघणार आहोत संच मान्यता बद्दल आलेली कंप्लीट. चला आता सुरुवात करूया व्हिडिओला. प्राथमिक शिक्षण मंत्रालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, डॉक्टर यांनी बेजण मार्ग, मध्यवर्ती इमारत, पुणे 411001. क्रमांक आहे शिवा समादू 15 टे 50014 प्रति आहे. पहिली आहे विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व, दुसरा शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सर्व. विषय आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रलंबित संच मान्यतेविषयी करावयाच्या कार्याबाबत. उपरोक्त विषय सन 2024-25 जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या संच मान्यता आपल्या लॉगिनवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. तथापि काही जिल्हा परिषद शाळेच्या संच मान्यता खालील कारणावरून प्रलंबित आहेत. सदर प्रलंबित शाळेची यादी कारणासहित सोबत देण्यात येत असून भ्रमणध्वनीचा ग्रुपवर ही यादी देण्यात आली आहे. तरी शाळेच्या नावासमोर आलेल्या कारणाबाबत तत्काळ दिनांक 18/3/2025 पूर्वी आवश्यक कार्यवाही करून सदर शाळेचा संच मान्यता उपलब्ध होतील याची दक्षता घ्यावी. क्रमांक हे कारण आहे आणि करावयाची कार्यवाही दिलेली आहे. पहिला क्रमांक आहे डाटा नॉट अवेलेबल फॉर SM. सदर शाळेच्या कार्यात्मक पदाची व शाळेची माहिती अंतिम करावी. दुसरा आहे संच बेस पोस्ट डाटा नॉट अवेलेबल. सदर शाळेची मागील वर्षाची संच मान्यता असलेल्या प्रलंबित कारणाचा निपटारा करून संच मान्यता सन 2023-24 वरून करून घ्यावी. तिसरा आहे स्टुडंट डाटा नॉट अवेलेबल. विद्यार्थ्यांची माहिती संच मान्यतेकरिता फॉरवर्ड करावी. चौथा आहे स्टुडंट स्कूल अँड बेस पोस्ट मीडियम मिसमॅच. विद्यार्थ्यांच्या शाळेचे माध्यम एकच असल्याची खात्री करावी. एकापेक्षा अधिक माध्यम लागून असल्यास सदरच्या माध्यम शिक्षणाधिकारी यांच्या स्तरावर रिक्वेस्ट करून शिक्षण उपसंचालक यांच्या स्तरावरून मान्य करून घ्यावे. तसेच असे आढळून आले आहे की सेमी इंग्रजी असताना शाळेचे माध्यम मराठीऐवजी इंग्रजी करून घेतले आहे. सेमी इंग्रजीची मान्यता असल्याचा माध्यमात बदल होत नाही. तरी अशा शाळांच्या बाबतीत माध्यम मागील वर्षाप्रमाणे ठेवावे. तसेच काही शाळांमध्ये त्यांच्या वर्गखोल्याची माहिती 0 नमूद करून अंतिम केली आहे. त्यामुळे अशा शाळांची पदे मंजूर झालेली नाहीत. तरी अशा शाळेची यादी तयार करून तात्काळ संचालनालयास सादर करावी. उपरोक्त निर्देशाप्रमाणे तातडीने कारवाई न झाल्यास आपणास जबाबदारी निश्चित करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असं शरद गोसावी यांनी शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालय मरा पुणे यांनी स्पष्ट केलं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.